ए ए ए आल्या का युवराज मला मला तू यावर हात उचलायला गोड वाटते का सांग. अरे तू एकुलता एक पोरगा आहे माझा. मग किती जीव तुटत असेल तू यासाठी. तू 7 पिढ्या बसून खाशील रे. एवढं कमवून ठेवलंय बापानं. मला सांग कोणा पायी कमवलं. तुया पायी विक्रमसाठी. तू जर लग्नाला नाही म्हणला तर हा सगळा प्रपंच कसा चालायचा. तू या पाया पडतो रे बाबा. तू हो म्हण लग्नाला हो पण. बा तुम्हासनी कसं सांगू? काही बी सांगू नकस. तू फक्त न तू लग्नाला उभा राहा. बापाचं काळीच न जाणून घे रे. मला लगीन नाही करायचं. बघ मी जेवढं धन कमवलं ना त्या परीस नाव बी कमवलं. आणि माया नावाला माया जीवापेक्षा जास्त जपलं. कळलं. आणि त्या नावाला तू जर काळ फासलं माया एवढा वाईट माणूस ना कोणी नाही. कळलं. घ्या रे याला. लगीन करायचं नाही. गावभर काय वळगट बोंबलं फिरणार आहे का. आणा त्याला. ये तुझीच कमी होती. आता मग मी तरी कुठं जाणार आहे. काय चाललं मग. स्वयंपाक चालला आहे. करतो. नाही आम्ही असंच विचारलं का बा काय चाललंय काय नाही. कर तात्या तुझ्या घरला नाही गेला वय. अगं स्वयंपाक झाल्यावर जेवणच जाईल की तो. कशा पाहिजे नुसत्या उचापत्या करायला लागतात बाळ्या. उचापात्या काय आहे यात. हा आता आपल्या संगच काम करणार आहे. 2 भाकऱ्या दिल्या तर काय फरक पडणार आहे. काय फरक पडत नाही बाबा. बाळू अरे ते तुला सांगितलं होतं ना कोणतरी काळ वैरीकडे चाललं म्हणून. कोणता सांग. याच काय. अरे ते बाजूच्या गावचा पाटील आहे. हे चालला होता बहिरीकडे. होय तात्या तिकडच्या लोकांचं नाव नग काढू. कर तो बहिरी देवापाचा गुरु आहे ना. व अंगा तेच ना. तो बी देवापाच्या संगतीला आलं वय. अरे देव आला आणि देवप्पा गेला. काळ वैरी संपी ते समजे वैरी. कुठे गेला. आता ते काय ठाव नाही बा पण आता तेच असतो काळ वैरी. आणि काय करतो तो भैरी. कशाचं काय त्याला म्हणलं मग लगीन लावून देतात तेवढं होईना त्याच्याच्यानी. नुसता असा दिवस उभं राहतो असा. बस खाली. आणि मग तो पाटील कशा पायी गेला होता त्याच्याकडे. हा ते बाटलाच्या पोराचं लगीन नाही व्हायना त्याच्यामुळे त्याला कोणतरी सांगितलं असं. तात्या तुला मगाशी काय सांगितलं ना. हा इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करायचं बंद कर. नाही काय ना सवय झाली ना बाळूची समोर. नाही पण आता नाही करणार. हा आता ध्यानात ठेवतो.